तू आधी इकडे अरे, अरे यार, समीर. तू आधी इकडे ये यार. अरे काय काय झालंय का आपल्याला ऑफिसला जायला उशीर होतोय समीर. अरे हो दे यार उशीर. तू बॉस आहेस यार कंपनीचा, हे विसरू नको बरं तू. बरं सांग काय सांगायचंय. ओके. पार्क मध्ये जे काही झालं त्याच्यानंतर मला आता असं वाटतंय की हातोडाच मारला पाहिजे. सगळं तोडून टाकायचं. अरे काय बोलतोस यार, तोडायसाठी नाही, उलट त्या प्रेमाच्या मूर्तीला आकार येण्यासाठी हातोडा मारायचा. समीर तुलाही सांगितलंय की मी नेहाला प्रॉमिस केलंय मी तिच्या मनाविरुद्ध इच्छेविरुद्ध काहीही करणार नाही. अरे बाबा तुला काही करायचंच नाहीये, तुला फक्त माझ्यावरती विश्वास ठेवायचा आणि प्लॅनला रिॲक्ट व्हायचंय. तू नको करूस काही. तुझं दरवेळी प्लॅन हा शब्द ऐकला ना की भीती वाटते मला. तू यावेळी जर का काही केलंस ना मूर्खासारखं, मी मारीन तुला आता. एकदा नाही तू 10 वेळेला मार मला. हे बघ आता ना मला सुद्धा कंटाळा आलाय. अरे मी पाहतो यार तुझी आतल्या आत तडफड किती कुडत असतोस तू. मला कंटाळा येतो या गोष्टीचा. आणि हा जो मी प्लॅन करतोय ना तो दरवेळेला तुम्हाला एकत्र आणण्यासाठी करतो, आणि याही वेळेला मी त्याच्यासाठी करतोय. तुला एकदा नाही 10 वेळेला मारायचं नाही, मार मला, पण मी करणार प्लॅन. बरं काय तुझा प्लॅन ते सांग. थँक्यू सो मच. माझा प्लॅन ना दणका आहे, दणका. बरं तोच दणका काय ते सांग मला जरा सविस्तर. दणका प्लॅन आहे जो सरप्राईज आहे. सरप्राईज म्हणजे तू यावेळी मला प्लॅन काय ते सांगणारच नाही. सांगणार सुद्धा नाहीये तुला. खरंच असं नको करू समीर. माझ्या छातीत धडधडायला लागतं तू असं काहीतरी बोलायला लागला की. प्लीज मला निदान सांग तरी तू काय करणार आहेस. अरे यार तू फक्त विश्वास ठेव ना, तुला फक्त रिॲक्ट करायचं यार. तू विश्वास ठेव, काही होणार नाही. मी जर का तुला रिक्वेस्ट केली की नको करू असं काय प्लॅनिंग, तर ऐकशील माझं प्लीज. अजिबात नाही. मी फक्त ऐकीन पण प्लॅन करेन. तू जरा 10 मिनिटं इथे वेळ घालव, टेन्शन रिलीज झालं की मग ये. ओके काहीही होणार नाही, जरा विश्वास ठेव. ओके ऑल द बेस्ट. टेन्शन घेऊ नको यार. यावेळी काय ताटात वाढून ठेवलंय काय माहित देवा. फक्त एवढंच आहे, नेहाला माझ्यापासून दूर नको करू बस. बाकी याला जे काय हवं ते प्लॅनिंग करत राहू दे. समीर हा May I come in, sir? कम इन. सुरेश, सुरेश मी काय सांगतोय कान नीट उघडे ठेवून ऐका. आजपासून जर ऑफिस मध्ये कोणी रडलं तर 500 रुपये फाईन प्रत्येक हुंदक्याचा. ओके. आणि जर माझ्या केबिन मध्ये येऊन रडलं तर 1,500 रुपये. रडायचं नाही अजिबात कोणी. शेफाली काय चाललंय हे? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. म्हणजे काल तुम्हाला माझ्यामुळे थांबावं लागलं, पण प्रॉब्लेम काय झाला ना सर, खूप मोठा प्रॉब्लेम झाला सर. मुळात तुम्हाला कळतंय का मी इकडे बसलोय, तुम्ही तिकडे बघून काय बोलताय? नको सर. शेफाली हे काय चाललंय? नको सर. शेफाली सर नको, तोच तर मोठा प्रॉब्लेम झालाय ना. शेफाली माझ्याकडे वेळ नाहीये, पटकन इकडे बघा आणि बोला काय काम आहे. हे काय बांधले तोंडाला? एक मिनिट. तुम्ही काही प्रॉब्लेम केलाय का? तुम्ही कोणाची गाडी वगैरे ठोकून आलात आणि लपताय का? असं काही नाही सर. मग सर तोच तर प्रॉब्लेम झालाय ना. म्हणजे काल ना आपण भेटणार होतो म्हणून मी पार्लरला गेले, आणि पार्लरला गेले तर सगळं काही छान चाललेलं सर, पण मध्येच मला डुलकी लागली, आणि डुलकी लागल्यामुळे हे असं हे रॅश आले सर. अरे बापरे. हे बाबा ठीक आहे, तो तुमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे, पण हे काय तुम्ही बोलताय बाकी मला काही समजत नाही. म्हणजे भेटणार होत सर. आता सॉरी ना, मला माहितीये माझ्या हातून चूक झाली. म्हणजे तुम्हाला एवढा वेळ थांबवलं मी येणार होते सर. म्हणजे मी आले पण होते, पण तुमच्या समोरच नाही आले आणि तुम्हाला खूप वेळ थांबावं लागलं म्हणून तुम्ही चिडलाय ना. नाही मला टोटलच लागत नाही. मी का चिडू? तुम्ही नाही चिडलाय नाही, मला कारणच माहिती नाही. मी चिडेन का ना, मला काही कळत नाही सर. नाही सर, असं नका बोलू. तुम्ही चिडाच. नाही सर तुम्ही चिडाच. म्हणजे ना तुम्ही 2 कानाखाली मारा माझ्या. अहो काय कानाखाली वगैरे माराय? खरंच एखादी लागली ना तर महिनाभर सुट्टी घ्यायला लागेल तुम्हाला. मला सगळं चालेल. माझ्या हातून एवढी मोठी चूक घडली आहे ना की मी हे सुद्धा सहन करायला तयार आहे. शेफाली तुम्ही प्लीज जा ना कामाला लागा प्लीज. तुमचा हाच तर स्वभाव मला आवडतो ना सर. सॉरी सर, खरंच सॉरी. म्हणजे मी कान धरून माफी मागते तुमची. मला माहितीये तुमचा स्वभाव खूप छान आहे. सो सॉरी सर.
तुम्ही खूप स्वीट आहात. तुम्ही जा ना, कामाला लागा. नक्की जाऊ. थँक्यू सर. बाय. बाय. कशाबद्दल बोलत होती? मी कधी हिला भेटणार होतो आणि मी का चिडेन? अहो सर डोकं मान. सुरेश, ऑफिस मध्ये डोकेदुखीच्या किती गोळ्या आहे? सगळ्या घेऊन या आणि जगभर पाणी आणा. हा, मी कधी भेटणार होतो यार? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग खुशी. गुड मॉर्निंग नेहा. बहुत खूबसूरत दिख रही हो. थैंक यू. खुशी, यस सर नहीं आया? नहीं. मॉर्निंग मॉर्निंग क्रांती. मॉर्निंग मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज खूप मीटिंग्स आहेत. मॉर्निंग एव्हरीवन. मॉर्निंग. ड्रेससाठी कॉम्प्लिमेंट नाही तर नाही, पण ओळखलं पण नाही. ओहो, क्या बात आहे. कालचं व्हॅलेंटाईन्स डे एकदम मज्जेत गेला वाटतं. शेफाली, काय बडबडतेस? असं काही नाही झालं. खरंच? मग यश सरांनी दिलेला ड्रेस तू आज का घातलाय? माझी मेमरी शार्प आहे. अगं मी नव्हतेच घालणार, हे तर परीने सांगितलं म्हणून. हो, परीने सांगितलं का? छोट्या परीने की मोठ्या परीने? ओके ओके ओके. पण तुला खरंच सांगू, तू आज खूप क्यूट दिसतेस या ड्रेस मध्ये. आय लव्ह यू. थँक्यू. नेहा, तुला माहितीये यश सरांनी जर काय तुला या ड्रेस मध्ये पाहिलं ना, तर त्यांना काय वाटणार? लडकी की हाँ है. त्यांनी तर नोटीस पण नाही केलं. खरंच? हे भगवान, ये मैं क्या सुन रही हूँ. शक्यच नाही. अगं खरंच, आता गुड मॉर्निंग म्हटलं, पण ड्रेस कडे लक्ष पण नाही दिलं. पुरुषांचं असंच असतं, मोठे मोठे बिझनेसेस सांभाळतात आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्षच नसतं त्यांचं. आणि एका अर्थाने बरं झालं, नाहीतर उगाच त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत बसावे लागले असते. अगं नेहा, पुरुषांच्या ना काहीच लक्षात नसतं, आपण त्यांना लक्षात आणून द्यायचं असतं. कळलं? या मॅडम, यश सरांनी बोनसच्या एंट्रीची फाईल घेऊन बोलवली. नेहा, तुला कळतंय का? यश सरांनी तुला केबिन मध्ये बोलवलंय. मे बी स्पेशल कॉम्प्लिमेंट द्यायचं असणार त्यांना. बाबा लवकर जा. ऑल द बेस्ट. दाखव.